हॅलो फ्रेंड्स, हिस्टो फॅक्ट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मानवाने प्रथम वापरात आणलेला धातू कोणता? सोने की तांबे? चला तर पाहूया. ख्रिश्चन थॉम्सन या अभ्यासकाने युरोपमधील पुराण वस्तूंचे वर्गीकरण करण्यासाठी त्रियुग पद्धती वापरली. त्यांना वस्तूंचं वर्गीकरण 3 गटामध्ये केलं. दगडाची हत्यारे ज्या काळात होती तो काळ म्हणजे अश्मयुग अर्थात स्टोन एज. तांब्याची हत्यारे व वस्तू ज्या काळात होत्या तो काळ ताम्रयुग कॉपर एज. लोखंडाची हत्यारे व वस्तू ज्या काळात होत्या तो काळ म्हणजे लोहयुग आयरन एज. ही वर्गवारी ठरवताना दगडाची हत्यारे आधीच्या काळातली, तांब्याच्या वस्तू व हत्यारे ही त्यानंतरच्या काळातली, लोखंडाच्या वस्तू व हत्यारे यांचा काळ शेवटचा, हे त्यानं सप्रमाण दाखवून दिलं. त्यामुळे सर्वसाधारणतः अशी समजूत झाली की तांबे हा मानवाने वापरात आणलेला पहिला धातू होता, पण प्रत्यक्षात मात्र सोने हा मानवाने वापरात आणलेला पहिला धातू आहे. आणि सोन्याचं आकर्षण आजही आपल्याला आहे की नाही इंटरेस्टिंग? अशाच इंटरेस्टिंग फॅक्ट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.